कोयन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि तिचा खून प्रकारामुळे नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त आहेत सुद्धा आपण बघू शकतोय। काय तुमची भावना आहे? तुमच्या घरी होत नसेल तर आम्ही सगळे तुडवायला तयार आहोत। आम्ही सगळे जण तुडवायला तयार आहोत। ज्या पद्धतीने पोरीला तुडवलं त्या पद्धतीने तुम्हा त्याला तुडवा। आम्ही DSKला फाशी देणार आहोत त्यांच्या घरासमोर आजच्याच पाहिजे। सुनेत्रा पवार या ठिकाणी आलत्या, त्यांनी काय आश्वासित काहीही निर्णय दिलेला नाहीये। तो मागे गाडी वयाचा विचार न करता ही घटना घडली आहे। वयाचा विचार न करता ही घटना घडली आहे। सुनेत्रा पवारांनी काहीही आश्वासन दिलेलं नाहीये। गाडी घेऊन मागच्या मागे पळून गेलेले आहेत। 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतात। तो माणूस दुसऱ्यांदा बलात्कार करून आता आला। प्रशासन त्याला सोडताच कसं मोकाट। या ठिकाणी सुनेत्रा पवार आलत्या, त्यांनी काय आश्वासित केलं? फक्त मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला, बाकी काही केलं नाही। आणि मुख्यमंत्री काय म्हणतात कायदा आम्ही कायदा बघू, आम्ही फास्ट ट्रॅक वर नेऊ। कधी नेणार तुम्ही? असे किती केस आहेत फास्ट ट्रॅक वर पडलेले? 4 वर्षाची मुलगी, लाजा वाटायला पाहिजे, लाजा या सरकारला। 21 दिवसात झाली पाहिजे शिक्षा, 21 दिवसात झाली पाहिजे। देवाभाऊंना हा आक्रोश पोहोचलाच पाहिजे। ठीक आहे, आपण बघू शकतो की या ठिकाणी या सर्व जो जनसमुदाय आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त आहेत आणि अगदी आक्रमक झाले हे नागरिक जे आहेत या ठिकाणी आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतोय की त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आलत्या, मात्र त्या पळून गेल्या असं सुद्धा हे नागरिक म्हणतात। सुनेत्रा पवार या ठिकाणी आलत्या, त्यांनी काय सांगितलं? मला एक सांगा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा। अरे 15 दिवसात त्यांना फाशी देणार? अहो याच्या आधी 2 वेळा ह्या व्यक्तीने असं कृत्य केलंय। आतापर्यंत काय झालं? हा परत बाहेरच कसं काय आला? एकनाथ शिंदे परतच कसं काय आला व्यक्ती? सगळे शांत व्हा। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आवाहन केलं आहे की आरोपीला तात्काळ फाशी दिली जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टात हे चालवलं जाईल। 2 मिनिटं शांत राहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावलेला आहे। शिंदे साहेब आहेत का? पण ह्याच व्यक्तीने 2 वेळाच्या आधी एक कृत्य केलेलं आहे। हॅलो शिंदे साहेब, 2 मिनिटं शिंदे साहेब, एक काम करा, TV9 जे हे तुमचं माध्यम आहे, हे आम्हाला असं वाटतंय की आमची ही गोष्ट टाकलाय। हे सगळे शांत राहा, एकनाथ शिंदे साहेब बोलतायत। शिंदे साहेब नमस्कार। शिंदे साहेब नमस्कार। आम्ही सगळे इथं भारतीय नागरिक म्हणून जमलेलो आहोत आणि त्या बाळाला तर तुम्ही निकाल देऊ शकले नाही, मान्य, पण आता त्या कमीत कमी आई वडिलांना तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला निकाल असा पाहिजे की आम्हाला आता सध्या कोणावरतीही विश्वास नाहीये। पण ऐका, आम्हाला असा विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही स्वतः अमित शहाजी यांच्यासोबत बोलून ही जी काही घटना घडलेली आहे 2 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही निकाल लावू शकत असाल तर हो म्हणा, जर नसाल तर नाही म्हणा, आणि ऐका त्या नराधमाला आमच्या ताब्यात देण्यात तुम्ही करावं, बस। शिंदे साहेब ही 3री वेळेला गोष्ट झालेली आहे। शिंदे साहेब मला एक सांगा, 3 वेळा करतो। मगाशी देवेंद्र फडणवीस 2 मिनिटं अरे मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हटले की फास्ट ट्रॅक वरती आम्ही हा निकाल लावू। मला एक फास्ट ट्रॅक वरती असा कोणता निकाल आहे शिंदे साहेब की तो आत्ताची 2 ते 3 दिवसात लागलेला आहे? अनेक वर्ष झाले फास्ट ट्रॅकचा हा विषय चालू आहे। साहेबांना बोलू दे। हा साहेब बोला तुम्ही आता, बोला 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 साहेब बोला। हा त्यांनी मला सांगितलं की आरोपीला आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि हे ताबडतोब याच्यामध्ये असे सगळे पुरावे ऐका ना। हॅलो
हरकत नाही ना शिंदे साहेब, पण या दरम्यान आम्हाला होऊ शकत नाही. 2 दिवसामध्ये ऐका शिंदे साहेब, 2 दिवसामध्ये जर तुम्ही निकाल लावत असाल तर आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. 2 दिवसानंतर जर तो निकाल गेला तर ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याला पूर्ण जबाबदार सरकार राहील. निकाल आम्हाला फाशी हवी आहे. निकाल दुसरा नकोच आहे. ऐका, निकाल दुसरा साहेब नकोच आहे. TV 9च्या माध्यमातून दोन मिनिटं इथं आपण एकंदरीत बघू शकतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी फोन केला होता आणि नागरिकांशी संवाद साधला आहे. मात्र आपण बघू शकतो की हे सर्व नागरिक जे आहेत तसे ते आक्रमक झालेले आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि लवकरात लवकर या आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतोय उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरती बोलणं केलं. काय सांगितलं त्यांनी? एकनाथ शिंदे आपल्याशी फोनवरती बोलले आहेत. काय सांगितलं त्यांनी? सगळ्यांचं सध्या फक्त एकच सांगणं चालू आहे. सगळ्यांचं एकच सांगणं चालू आहे. 2 मिनिट. सध्या ऐका मुख्यमंत्री साहेबांशी मगाशी सुनेत्रा वहिनींनी आमचं बोलणं करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता विश्वजित देशपांडे होते, त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावून दिला. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हेच आश्वासन दिले, पण आता आम्हाला आश्वासन नको. आम्हाला 2 मिनिटं आम्हाला आता कृतीमध्ये तुम्ही करून दाखवायचं आहे. नाही ऐका, जोपर्यंत त्यांनी आश्वासन दिले, जर नाही झालं तर आम्ही त्या आरोपीच्या ऐका 2 मिनिटं. आता एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काय सांगितलं? आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी हेच सांगितलं की मी मुख्यमंत्री साहेबांशी बोललो, गृहमंत्र्यांशी बोललो, इथल्या DSPशी बोललो, SPशी बोललो. पण हे बोलणं ठीक आहे, हे तुमच्या माझ्यापुरतं मर्यादित ठीक आहे. भारतीय नागरिक म्हणून शिंदे साहेबांची, मुख्यमंत्र्यांची, सुनेत्रा वहिनींची सुद्धा सुनेत्रा वहिनींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला डायरेक्ट अमित शहाजी यांच्यासोबत बोलणं करून द्यावं आणि त्या आई वडिलांशी बोलणं करून द्यावं. म्हणजे त्या बाळाला आणि त्यांच्या परिवाराला आणि भारताला काहीतरी एक निकाल असं दाखवावा की पुन्हा भविष्यात अशी कधी घटना घडली नाही पाहिजे. 2 मिनिटं मगाशी 2 मिनिटं ऐका अरे 2 मिनिटं ऐका ना, बंद करू नका. ऐका, तुम्हाला 14 स्तंभ म्हणलं जातं, तुम्ही ऍक्शन घ्या. कोणी राजकारणी येऊन काही करणार नाहीत. इथं ती मुलगी प्रत्येकाच्या घरात छोटी मुलगी आहे. या गुरुजीत नाही, आम्हाला मुलगी आहे. आणि काय करणार तो नाराज जाऊन 3 वेळेस करून करतो. तुम्ही करता काय? सर्वांची अशी मागणी आमची मागणी आहे. इथं कोणत्याही बाकी म्हणजे माझं कोणत्याच राजकारणाविषयी वाईट नाहीये. एकाही राजकारणाची घेऊ नका, आमच्या सामान्य लोकांची घ्या. ऐका, आणि प्रत्येकाची वाईट घ्या तुम्ही. त्याला टेचूनच काढलं पाहिजे. TV 9च्या माध्यमातून आमची मुख्यमंत्र्यांपर्यंत अशी मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी इथे आता आलं पाहिजे. TV 9 वाले तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मुळात म्हणजे नाही इंटरव्ह्यू घेण्याची गोष्ट नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय सौमित्राताई आले, आम्हाला सगळंच मान्य आहे. आम्हाला ना निकाल हवा होता. रात्रीतनं सगळे कायदे बदलू शकतात, ते सामान्य जनतेसाठी नाही इतरांसाठी बदलतात. आज जर न्याय झाला नाही, जर असं त्यांना वाटत असेल की ते होणार नाही, तर इथलं होणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. एक मिनिट सगळ्यात महत्वाचं, सर्वानुमते जोपर्यंत मुख्यमंत्री इथे जोपर्यंत मुख्यमंत्री इथे येत नाहीत किंवा 24 तासात फाशी होत नाही, आम्ही हलणार नाही. मुख्यमंत्री इथे आले पाहिजे. मुख्यमंत्री आमच्या इथे पाहिजे. कारण घटनास्थळ इथं आहे, इथं आमची मुलगी येते. आणि जर आम्ही आज उठलो नाही ना, तर उद्या आमच्या पोरी बेवारस नाहीयेत. ते काय म्हणतात, प्रोटोकॉल त्यांचं, सिक्युरिटी त्यांची, आणि आमच्या पोरी, आमच्या आया बहिणी रस्त्यावर जो तो यावं, काही करून जावं. आता नाही जमणार आहे. सो मुख्यमंत्र्यांनी इथं यायचं आणि मग पुढे जायचं. अमित शहाजींपर्यंत, केंद्रापर्यंत ही बातमी गेली पाहिजे. सरकारला जर हा न्याय देता येत नसेल किंवा न्यायपालिकेला जर हा न्याय 24
आमच्या ताब्यात द्या. 10 मिनिटात न्याय होईल. 10 मिनिटात. आपण बघू शकतो खरं तर हे जे नागरिक आहेत त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी आलं पाहिजे आणि जातीला लक्ष मुख्यमंत्र्यांनी घातलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी आपण बघू शकतो आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अनावर झालेल्या आहेत. आपण बघू शकतो की सर्व महिला असेल किंवा नागरिक असेल त्यांच्या भावना अनावर झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.